नमस्कार. आज आपण बनवणार आहे चिकनचं कालवण. म्हणजेच चिकन सेपरेट बनवणार नाही. रस्सा वेगळा आणि चिकन वेगळं. दोन्हीसुद्धा एकत्रच बनवणार आहे. त्यासाठी चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलं. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊन तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. कांदा तेलावरती व्यवस्थित परतवून घेतला. त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकून घेतलं. वरून थोडीशी हळदपूड आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं. चिकन कांदा आणि तेलावरती परतवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं. झाकण ठेवून चिकनला उकड काढून घेतली. तोपर्यंत चिकनला लागणारा मसाला तयार करून घेतला. मसाल्यामध्ये खोबरं, जिरं, तीळ, कांदा, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे सर्व घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं. त्यानंतर चिकन बनवायला घेतलं. कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये तयार केलेला मसाला तेलावरती परतवून घेतला. त्यानंतर चवीपुरता लाल तिखट आणि मीठ टाकून मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तेलावरती परतवून घेतला. मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये उकडलेलं चिकन टाकून घेतलं. चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपण रस्सा आणि चिकन सेपरेट बनवणार नाही, त्यामुळे थोडंसं यामध्ये पाणी ठेवलं. वरून चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. पुन्हा एकदा चिकनला एक उकळी काढून घेतली. गरमागरम असं चिकनचं कालवण तयार झालं. हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.